सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर कटावरी ठेवणे कर कटावरी ठेवणे तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर निरंतर येते ध्यान आवड निरंतर येते ध्यान कुंडाले तळपती श्रवण कुंडाले तळपती श्रवण कुंडाले तळपती श्रवण कुंडाले तळपती श्रवण कंठी कत्व मने विराजित कंठी कत्व मने विराजित तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान सर्व सुख तुका मने माझे सर्व सुख तुका मने माझे येथे सर्व दुःख तुका मने माझे येथे सर्व दुःख तुका मने माझे येथे सर्व सुख तुका मने माझे सर्व सुख तुका मने माझे येथे सर्व दुःख तुका मने माझे येथे सर्व दुःख पायीनाची भूक आवडीने पायीनाची भूक आवडीने पायीनाची भूक आवडीने पायीनाची भूक आवडीने तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर जय जय झाले ओ साजनी
सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लो जाने सोर झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सोर झाले ओ साजने तो हा विठ्ठल माधव बरवा द्वारिकाल भरवा दोहा माधव भरवा दोहा माधव भरवा दोहा माधव भरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडे विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे सर्व सुखाचे सर्व सुखाचे माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय हॅलो याल तरी यारे लागे याल दोरे यारे लागे याल तरी यारे लागे यार करे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे 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 आजी देतो पोट भर आज देतो पोट भर आज देतो पोट भर आज देतो पोट भर पुरे म्हणाल तो वरी 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 हळू हळू चला हळू हळू चला हळू हळू चला हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाचे न बोला कोणी कोणाचे न बोला कोणी कोणाचे न बोला कोणी कोणाचे न बोला आजी देतो पोट भर आज देतो पोट भर आजी देतो पोट भर आज देतो पोट भर पुरे म्हणाल तो वरी 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 तुका म्हणे सांडा घाटे आवाजे सांडा रे नका भरू पोटे नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी
याला तर यार लागे यार तर यार लागे यार तर यार लागे यार लागे पोट भरी आज देतो 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 पोट
पोटा याल तरी यारे लागे, आवाज कमी ठेवा मॉनिटरला थोडा वेळ. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, अजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, अजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुका मने सांडा घाटे, तुका मने सांडा घाटे तेने भरू नका पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कथे दाविता, त्यांच्या कृपादाने कथे दाविता, कृपादाने कथे दाविता, त्यांच्या कृपादाने कथे दाविता. भावाजी सद्गुरु दास तुका, भावाजी सद्गुरु दास तुका, भावाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. काय माझी वाणी मानेर संतांशी रंगव चित्ताशी फुलिया, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या, अतुलित बलधामम हेम शैलावदेहम, धनुजवन कुशानम ज्ञानिनामग्रगण्यम, सकल गुण निधान वानरानामधीशम, रघुपति प्रिय भक्त मातजातम नमामि. विठ्ठल याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी
पुरे म्हणाल तोवरी सकल संत कंठभूषण अनंत कृपामूर्ती भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबार यांचा काल्याच्या प्रकरणातील हा 4 चरणाचा अभंग आहे. भगवान गोपाळांबरोबर आपल्या अंतरंगातला संवाद प्रतिपादित करतात. अनंत कोड ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान पंढरीनाथांच्या सिमकृपेने साधकांचे मायबा ज्ञानियांचे राज्य वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबार आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबार आहे, श्री निळोबार आहे. आदी संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालकर्मा करणारे टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देव श्रोतृ वर्ग सर्वांच्या परमानी पावन उपस्थितीमध्ये भक्त श्रेष्ठ हनुमानजींच्या दरबारामध्ये समापन्न होत असलेला हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव त्यामध्ये आज आपण काल्याच्या भगवत चिंतन सेवेत उपस्थित आहोत. आपली वेळ खूप झालेली 11 वाजले. आपल्या पॉम्पेट वेळ 9 ते 11 आहे. म्हणजे आता सुटायच्या वेळेला आपली सुरुवात आहे. अत्यंत थोडक्या वेळात आपण चिंतन करणार आहोत. काला शब्दाचा सरळ मराठी अर्थ प्रसाद. 2 वस्तू एकत्र करणं त्याला काला म्हणतात. पण सरला बेटाच्या नारंगिरी म्हणायचे दोन कोणत्याही वस्तू एकत्र करता येत नाही. कल्पना करा चुरमुरी आणि शेंगदाणे एकत्र केलं तर काला होईल का? तो चिवडा होतो, काला नाही. रोजचा अनुभव आहे. दुधामध्ये पाणी मिसळल्यानंतर काला होईल का? नाही. काला करण्याकरता दूध आणि भाकरी एकत्र करावी लागते, तो काला आहे. तसं देवाचा प्रसाद म्हणजे देवाची कृपा ज्या भगवत भक्त अंतःकरणावर होते आणि भगवत भक्त भगवत स्वरूप होतो त्या शक्तीचं नाव काला आहे. जगद्गुरु तुकोबरा या काल्याच्या प्रसंगामध्ये काही चिंतन करताय. माणसाने आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. मला काय मिळवायचंय, मिळवणारा कोण आहे आणि कशाने मिळवायचंय. या 3 गोष्टीचा विचार जो मनुष्य सातत्याने करतो ते जीवन प्रगतीपथावर जातं. आम्ही माणिकगिरीला जवळून पाहिलं. ताहराबाद क्षेत्रामध्ये त्यांच्या पर्णकुटीत आम्ही 8-8 दिवस राहिलो. आम्ही सरला बेटाच्या नारंगिरींची कीर्तन खूप वाजवली, खूप ऐकली देखील. मुळात कीर्तन करावे नारंगिरींनीच. 4-4 तास कीर्तन ते त्या दोरीला धरून करत होते. त्यांची काही काल्याची कीर्तन युट्यूबला एकदा ऐका. काला कसा ऐकावा आणि काला कोणी करावा हे नारंगिरींच्या शब्दात फार सुंदर आहे. विठ्ठल प्रत्येक जीवाला आपण अपूर्ण असावं या अंतःकरणातली भावना आहे. अपूर्ण राहावं कोणालाच वाटत नाही. क्षेत्र कोणते असू द्या. राजकीय क्षेत्रामध्ये प्रगती असावी म्हणून तर आता पळापळ चालू आहे. पैशाच्या क्षेत्रामध्ये पूर्णता असावी, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पूर्णता असावी किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये आपली पूर्णता असावी. पूर्ण कशाला म्हणतात? जे कधी वाढतही नाही आणि कधी कमीही होत नाही त्या शक्तीचं नाव पूर्ण आहे. एक सांगू, आपल्याकडे नदी नाही पण बोर आहे, पाट आहे, विहीर आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही, पावसाळ्यात ते दुथडी भरून चालतात, त्याला अपूर्ण म्हणायचं. पण जगात असा एक पाण्याचा साठा आहे कधी कमीही होत नाही आणि कधी वाढतही नाही. त्या शक्तीचं नाव पूर्ण आहे. समुद्रावर 12ही महिने जरी धो पाऊस पडला आणि जगातल्या सगळ्या नद्या जरी समुद्राला मिळाल्या तरी समुद्राला पूर येत नाही. आणि 12ही महिने पाण्याचा थेंब जरी समुद्रावर नाही पडला तरी समुद्राची 1 इंच पातळी कमी होत नाही. म्हणून समुद्राला श्रीमद भगवद्गीतेमध्ये पूर्ण म्हटलंय. अपूर्यमानम अचल प्रतिष्ठम
समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे सशांती मापनोते न काम कामी. अशी पूर्णता आपल्याला हवी आहे आणि ती फक्त देवाच्याच प्रसादाने मिळेल बघा. देवाच्या प्रसादे करावे भोजन. देवाच्या प्रसादे करावे भोजन. देवाच्या प्रसादे करारे भोजन. देवाच्या प्रसादे करावे भोजन. भाल कोण कोण अधिकारी. वाल कोण कोण अधिकारी. भाल कोण कोण अधिकारी. वाल कोण कोण अधिकारी. देवाच्या प्रसादे करारे भोजन. देवाच्या प्रसादे करारे भोजन. देवाच्या प्रसादे करावे भोजन. देवाच्या प्रसादे करावे भोजन. जोपर्यंत देवाचा प्रसाद मिळत नाही तुम्ही जगातलं केवढंही ऐश्वर्य मिळवा तुम्हाला समाधान मिळू शकत नाही राजा. समाधान मिळण्याचं एकच ठिकाण आहे ते म्हणजे देवाचा प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखाना हानिरशोपजायते प्रसन्न त्याच्याशो ह्याशो बुद्धी पर्यवतिष्ठते. देवाच्या प्रसादाशिवाय पूर्णता नाही. कारण जगात फक्त देवच पूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पण ऐका त्याला सुद्धा योग्यता लागते. कोणालाही मिळत नाही प्रसाद. ज्याने प्रामाणिकपणे 7 दिवस देवाची सेवा केलेली तो देवाच्या प्रसादाचा अधिकारी. जो आयता काल्याला आला त्याला प्रसाद मिळत नाही. त्याला पंगत मिळे पण प्रसाद नाही. त्यांनी म्हणायचं सुद्धा नाही तो देवाचा प्रसाद आहे म्हणून. देवाचा प्रसाद घेण्याकरता अगोदर 7 दिवस सेवा करावी लागते. त्याशिवाय मिळत नाही. नारंगी दृष्टांत सांगायचे. रामदास स्वामी एकदा भिक्षाटना करता निघाले. ज्या घरी गेले त्या घरातली बाई अत्यंत श्रीमंत आणि उदारही होती. भगवती भिक्षामध्ये अलग पुकारली. त्या बाईने समर्थांना भिक्षा दिली आणि समर्थांनी एक वाक्य तिला वापरलं. बाई फार समाधानाने मी भिक्षा मागितल्यानंतर तुम्ही मला ही भिक्षा दिली. मागा तुम्हाला जे पाहिजे ना ते देण्या इतका मी समर्थ आहे. काय पाहिजे तुम्हाला. माणिकगिरींचं वाक्य सांगू. देव आणि साधू प्रसन्न झाल्यानंतर मागण्याची अक्कलच लागते देवा. ज्याचं नशीब हेवराखाली झोपले ती काही मागत बसत. पण संसार काय देवाला मागावा. तुका देवाला मागण्यासारखा आहे. अरे असं देवाला मागावं पुन्हा संसाराच्या दरवाज्यात भीक मागण्याची गरज नाही पडली पाहिजे. असं मागा. आता रोजच आपण मागत राहिलो. आपण भक्त नाही आपण भिकारी आहोत. कारण मागण्याचा स्वभाव भिकाऱ्याचा आहे देवाचा नाही. न मागे त्याची रमा होय दाशी. न मागणाऱ्यावर देव प्रसन्न होत असत. त्यांनी हे मागा काय पाहिजे तुम्हाला. ती हुशारच होती देवा. तिने हे बघा मला मनातून जर तुम्ही देणारच असाल ना फक्त एकच गोष्ट द्या. का मला श्रीरामाचं दर्शन झालं पाहिजे बस. मला दुसरं काही नको. त्यांच्या अंगाला तर दरदरूनच घामा. अहो देव म्हणजे काय संगमनेरचा बाजार आहे काय. कोई बीचे जो ठेवछे छे आणा असं काय होय. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. पण नाही म्हणायची सोय नाही. आता वचन दिलंय त्यांनी सांगितलं ठीक आहे उद्या आल्यानंतर तुझी इच्छा मी पूर्ण करीन. तू वाट बघ. महाराज रात्रभर झोपच आली नाही. उद्या रामाचं दर्शन होणार आहे. सकाळीच उठली. सुंदर तांदळाची खीर तिने चुलीवर बनवली आणि समर्थांची वाट बघत बसली. समर्थ निघाले. हातात कमंडलू होता. समर्थांनी एकच विचार केला जिला राम द्यायचा तिची परीक्षा बघावी. परीक्षा बघावी म्हणजे नेमकं काय करावं. रस्त्याने जाताना गायीचं शेण पडलं होतं. उचललं ते कमंडूलात टाकलं. पुढे गेले काड्या पडल्या कमंडूलात टाकल्या. कचरा खडे अशा घाणेरड्या वस्तूने कमंडलू भरवलं तिच्याकडे आले. जय जय रघुवीर समर्थ. तिला आनंद झाला. स्वामीजी आज तुमच्या कृपेने मला श्रीरामांचं दर्शन होणार आहे. पण माझं ऐका
मी बनवलेली खीर घेण्याकरता कमंड न द्या, माझी खीर घ्या आणि श्रीरामांचं फक्त दर्शन द्या, असं धर कमंडल. हातातला कमंडलू त्या बाईजवळ दिला. तिला वाईट वाटलं, तिच्या शेण, काड्या, कचरा, खडे अशा घाणेरड्या वस्तू भरलेल्या होत्या. तिने सांगितलं, स्वामीजी मी तुमच्या करता बनवलेली ही खीर आहे, अशा घाणेरड्या कमंडूलामध्ये कशी काय घालावी, मला कमंडलू स्वच्छ द्या. रामदास स्वामीने काय उत्तर दिलं ऐका. अहो तुम्ही फारच हुशार आहात. तुमची सामान्य खीर घेण्याकरता जर माझा कमंडलू तुम्हाला स्वच्छ लागतो, तर माझा श्रीराम तुम्हाला पाहिजे. मग तुमचं अंतकरण स्वच्छ नको का? तसा राम कसा मिळेल? येऊन गोपाळ राहे दे, राहे दे, येऊन गोपाळ राहे दे, राहे दे, येऊन गोपाळ राहे दे, राहे दे, येऊन गोपाळ राहे दे. तुका म्हणे चित्त कर निर्मळ, येऊन गोपाळ राहे दे, येऊन गोपाळ राहे दे, येऊन गोपाळ राहे दे. देवाला बोलवावं लागत नाही. येतो बैसलिया ठाया, आसने व्यापी देवराया, निर्मळ ते काया, अधिष्ठान तिथीचे. फक्त एक सांगू, ज्या हृदयामध्ये देव ठेवायचा ते हृदय फक्त स्वच्छ पाहिजे. अरे माणसं जर घाणेरड्या जागेवर बसत नाही, 10 वेळेला ती स्वच्छ करतात, तर जगाच्या मालकाला ज्या हृदयात बसवायचंय ते हृदय किती स्वच्छ लागेल. देव तुका म्हणे देव भरेला विठ्ठले, काम क्रोध केले घडरीते. जगद्गुरु तुकोबरायांसारख्या अनेक गोपाळांनी आपलं हृदय स्वच्छ केलेलं होतं आणि देवाच्या प्रसादाची ती वाट बघत होती. प्रसादाची वाट बघावी लागते देवा. पी हळदन हो गोरी असं परमार्थात चालत नाही. मग परमार्थामध्ये साधना करत असताना वाट बघावी लागते. एक जन्म नाही, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, भवतापश्रमी दुःख पिडले नेवत्या. जगद्गुरु तुकोबरायांसारखे गोपाळ देवाच्या प्रसादाची वाट बघत होते. तो क्षण आणि ती वेळ आली आणि प्रसाद देण्याकरता देवाने गोपाळांना कशी हाक मारली. अभंगाचं पहिलं चरण. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या माझे माझे, अवघे माझ्या माझे माझे, आज देतो पोट भरी, पोट भरी, आज देतो पोट देवाने हाक मारले, गोपाळा हो याल तरी या रे लागे. ज्याला प्रसादाची इच्छा आहे ना त्यांनी या. देवाने आग्रह केला नाही बरं. संत आग्रह करतात, देवाचं काय अडकलं नाही आग्रह करण्यावर. देव कोणाला बोलवायला रिकामा नाही. म्हणून तर त्यांनी माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यांना. जे माझे आहेत ना त्यांनी बाजूला हा, जे संसारावर प्रेम करतात ना त्यांनी बाजूला. देव आग्रह करत नाही कोणाला, संत आग्रह करतात. या रे लहान थोर या देवहती नाही. ही देवाची भाषा नाही, ही तुकोबरांची भाषा आहे.
सांगितलं ज्याला ऐकना त्याने या. कोण देवाच्या जवळ जाऊ शकतो ऐका? ज्याच्यावर आत्मकृपा आहे, ज्याच्यावर आत्मकृपा आहे तो देवाकडे जाऊ शकतो. कृपेचे 4 प्रकार आता विस्तार करते वेळ जाईल. आपल्याला कृष्ण चरित्राचं चिंतन करायचं. पहिले आत्मकृपा आहे, दुसरी शास्त्र कृपा आहे, तिसरी गुरु कृपा आहे आणि चौथी भगवत कृपा आहे. परमार्थाकरता पहिले आत्मकृपा लागते. आत्मा जागा असावा लागतो, शरीर नाही. शरीराचा आणि परमार्थाचा काही संबंध नाही, आपल्या मनाचा आणि देवाचा संबंध. मान्यगिरीचं वाक्य सांगू, ते म्हणायचे दिवसभर पुजारी मंदिरात राहतो पण शरीराने, मन नुसतं त्याचं दक्षिणेकडे राहतं. मंदिरात जरी मेला तरी काय देव प्रसन्न थोडाच होईल त्याच्यावर? नाही होऊ शकत देव. का? चित्त नाही नामी तरी त्याला चित्त लागतं. वैशाख महिन्यातलं ऊन होतं बघा, पैठणला रस्ता दुरुस्तीचं काम चालू होतं. खडी फोडणारी माणसं कमरेला लंगोटी आणि हातोड्याने खडी फोडत होते. सगळं अंग उघड होतं त्यांचं. उन्हाने डबडबवून गेले होते लोक. आणि नाथ महाराज माध्यान्ह संध्या करता गोदावरीवर निघाले. जाताना खडी फोडणाऱ्या लोकांकडे लक्ष गेलं. आपल्या खांद्यावरचं धोतर तो तांब्या बाजूला ठेवला. साधूचं अंतकरण म्हणजे आईचं अंतकरण आहे राजा. ते खडी फोडणाऱ्याला विचारू लागले, अहो एवढं ऊन अंगाला झोंबतय, घामाच्या धाराची धारा ओसंडून वाहतात आणि उघड्या अंगाने तुम्ही खडी फोडता, एवढं कशाला पैशावर प्रेम करता? द्या की ते सोडून. त्या खडी फोडणाऱ्यांनी सांगितलं, नाथ बाबा पैशावर प्रेम नाही हो, एवढं कष्ट केल्याशिवाय आमच्या लेकरांना गोळाभर अन्नच मिळत नाही. पूर्वीचा काळ प्रामाणिक होता महाराज. भामटी लोक आता जन्माला आली. जरा बोलू, पान पोईवरला ग्लास सुद्धा साखळीला वेल्डिंग करून ठेवावं लागतं, नाहीतर ग्लास चोरणारी भामटी लोक महाराष्ट्रात आहे. कोणत्या महाराष्ट्रात? ज्या देशाच्या स्वातंत्र्य करता रक्ताचं बलिदान देणारी माणसं जन्माला आली, त्यातले देशातले लोक आता भामटे आहे का? यथा राजा तथा प्रजा. विठाला अरे या देशातले पुढारी जर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करत असतील तर लोक चोरटी नाही होणार तर काय होणार देवा? राजा कालस्य कारण, राजा कालाला कारणीभूत राहतो देवा. म्हणून राजावर जबाबदारी. रामचंद्र छाती ठोकून सांगतात, माझ्या अयोध्या नगरीमध्ये कधी चोरी झाली नाही का? राजाच तसा होता. नाथ महाराज आता जहागीरदारच होते. या माझ्या घरी खायची प्यायची सगळी व्यवस्था करतो, पण ती खडी फोडू नका. या खडी फोडणाऱ्याने विचारलं, यायला काय अडचण नाही, पण काम काय सांगणार तुम्ही? पोटच्या मुलाला फुकटता तांब्याभर माणसं पाणी देत नाही. माझ्या घरी या म्हणता, तुम्हाला खाऊ पिऊ घालतो, पण काम काय सांगणार? नाथांनी सांगितलं, हे बघा, माझा श्रीखंड्यात जर मला काही काम करू देत नाही तर तुम्हाला कसलं काय? फक्त आता उगाच जेवायला येणं ते बरोबर नाही. मग काय करा, संध्याकाळी 7 ते 8 माझ्या घरी भावार्थ रामायण आहे. ते रामायण मीच सांगतो, फक्त तेवढं ऐकायला या. सगळ्यांनी होकार दिला, सगळे आले बघा रामायण ऐकायला. पहिल्या दिवसाचं रामायण ऐकलं, दुसऱ्या दिवसाचं रामायण ऐकलं, तिसऱ्या दिवसाचं रामायण झाल्याबरोबर सगळे खडी फोडणारे अशी कोपऱ्यात गेले आणि त्यांच्या चर्चा करू लागले. कस काय वाटतंय? एक म्हणाला, इथं नको का, लय अंग ठणकायला लागले, ते खडी फोडलेलंच बरं. आता काय करावं बघा, फुकट तर सुद्धा खायला पचलं पाहिजे. ते एवढं का फुकट थोडं आहे? पण आता असं जाता येणार नाही ना. सगळे नाथ महाराजांकडे गेले. नाथ बाबा, उद्या सकाळी सकाळी आम्हाला खडी फोडायला जायचं. नाथांना वाईट वाटलं. माझी बायको बोलली का माझा मुलगा जरा कडक स्वभावचा, तो काही बोलला का? पदर पसरला एकनाथ महाराजांनी. हे बघा, माझी गिरिजन माझा हरिपंडित जर काही बोलला असेल तर मला क्षमा करा. अहो पाहुणे म्हणून माझ्या घरी आलात तुम्ही, 8 दिवस थांबा, आता असं जाऊ नका. त्यांनी काय उत्तर दिलं ते मला तुम्हाला सांगायचं. ती लोक म्हणाले, नाथ बाबा, भर उन्हामध्ये दिवसभर खडी फोडलेली चांगली, पण तुमच्या 1 तासाची पुथी नको का? करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाटते. दिवसभर बकर चारायला उन्हात मजा वाटते, आहे का नाही? पण कीर्तन हरिपट नको नको नको, आता लय कंटाळा आला.
हे पाप नाही तर दुसरं काय विठाला आपुली आपण करा सोडवाना संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी आपुले आपण करा सोडवाना संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे आपण करा सोडवाना संसार बंधन संसार बंधन तोडावे आपुले आपण करा सोडवाना संसार बंधन आपुली आपण करा सोडव संसार बंधन तोडावे गीतेतला एक श्लोक सांगतो त्याचा विस्तार नको उद्धरेदात्मन आत्मानं नात्मानम अवसादये आत्मैव ह्यात्मनो बंधो अरात्मैव रिपुरात्मना म्हणून तो कोबराय सांगतात ज्याच्यावर आत्मकृपा ना भगवान त्याला बोलवतात याल तरी या रे लागे या पण कसं या लागे या लागे लागे म्हणजे प्रेमाने देवाकडे जायचं दे गरज म्हणून नाही समाजामध्ये दोन प्रकार आहे काही माणसं गरजेने देवाकडे जातात आणि काही माणसं प्रेमाने देवाकडे जातात ऐका संसार गरजेने करायचा राहतो आणि परमार्थ प्रेमाने करायचा राहतो आपलं उलट आहे आपण गरजेने देवाकडे जातो आणि खोशा खूप प्रेमाने संसार करतो आहे का नाही म्हणूनच दिवाळी निघालंय आपलं गरजेपुरता संसार असावा का कारण गरज संपणारी आपल्याकडे म्हणायचे रोग सरून वैद्य मर कामापुरता मामा हे देवाकडे चालत नाही देवा संसारातली नाती गरजेपुरती मी सांगायची काय गरज नारंगिरी महाराज म्हणायचे संसारातली नाती कशी सांगू का सगळ्या ताज्या घोड्याच्या गोमाशा जो वरी चलन गा तो वरी म्हणती माझा एखाद्याला घरात लोक मोठेपणा देतात अण्णा 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 त्या अण्णाला वाटतं माझ्याशिवाय घरच चालत नाही मूर्ख आहे तो अण्णा त्याला हेच माहित नाही अण्णा जोपर्यंत आणून देतो तोपर्यंत अण्णा अन्न आणायचा बंद झाला तर अण्णाला वेळेवर अन्न मिळत नाही हे अन्नाची फजिती आता याला का कीर्तन लागतं उठाला सगळ्यांची परिस्थिती हे देव म्हणून संसाराचं नातं कामापुरतं असलं पाहिजे नातं देवाशी जोडा तुकोबराय जोडता कृष्ण माझे माता कृष्ण माझा पिता विठ्ठल बाप माय तुलता विठ्ठल भगनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरी आणखीन एक वाक्य सांगतो जोपर्यंत आपलं बरं चालतंय जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे जोपर्यंत आपल्याला मान आहे ना तोपर्यंत घरची लोक किंमत देतात बघा ज्या दिवशी पैसा जाईल मान जाईल त्या दिवशी तीच घरातली लोक आपला पदोपदी अपमान करतात राजा मदतीला येत नाही कठीण समय येता कोण कामाचा येतो याच्या उलट अहो देवावर एकदा नातं जोडून बघा तो तुमच्या सुखात येईल यात काय नवल आहे ज्या ज्या वेळेला तुम्हाला दुःख होईल ना त्या त्या वेळेला संकटात मदत करण्याकरता तोच येईल मागे पुढे उभा राहाय आली या घात निवाराया छोटासा प्रसंग सांगतो धर्मराजाने दूतामध्ये राज्य गमवलं जुगारामध्ये महाभारत सांगतो श्रीमंत ज्याला भिकारी व्हायचं ना त्याने दोनच कामं करायची काय पहिलं दारू प्यायचं आणि दुसरी जुगार करायची आपोआप अवदासा घरी चालून येते त्याला काय बोलवावं लागत महाभारत सांगतं जुगार आणि दारूचा नाद आहे त्याला भिकारी व्हायला काही टाइम लागत नाही पांडवांचं उदाहरण आहे जुगार खेळले पांडव आता काय खेळले खेळावे का तो भाग निराळा तो आता आपला विषय नाही जुगारीमध्ये सगळं गेलं राज्य गमवलं दुसरी गोष्ट भाऊपणाला लावले तिसरं द्रौपदीपणाला लावल्या त्या दुर्योधनाला द्रौपदीचा रागच होता ती आंधळ्याचा मुलगा म्हणून त्याला म्हणाली होती ए दुःशासना
जा आणि द्रौपदीच्या वेणीला धर आणि तिला ओढत ओढत या सभेत आण. दुःशासनच होता तो गेला आणि द्रौपदीच्या वेणीला हात लावला. ती विनंती करत होती, दुःशासना, तुझ्या थोरल्या भावाची मी पत्नी, तुला आई समान, माझ्या अंगाला हात लावू नको. ऐकेल तो दुर्योधन असला राजा. तिने सांगितलं, हे बघ, नातं सोड. अरे पण मी रजस्वाला, माझं शरीर पवित्र आहे, माझ्या शरीराला स्पर्श करू नको. त्या नराधामाने ऐकलं नाही बघा. तिच्या वेणीला धरलं आणि ओढत 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 तिला सभेत आणलं. तिने सभेमध्ये एक नजर टाकली. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, विदुरासारखे महाबलाढ्य योद्धे होते बसलेले देवा. तिने विचार केला, ज्या सिंहासनावर भीष्म, तिथं माझ्या लज्जेला कोण हात लावू शकतो, कोण माझा पदर घेऊ शकतो, अशी ती भ्रमात होती बघा. तिने भीष्मांकडे पाहिल्याबरोबर भीष्माची नजर आपोआप खाली पडली. का? भीष्माने सांगितलं, द्रौपदी, दुर्योधनाचं अन्न खाऊन मी मिंदा झाल्यामुळे त्यावर हात उगारू शकत नाही. तुम्ही इलेक्शनच्या काळात कोणाचं खाऊ नका बोल, लय वाईट, उपवाशी राहा देवा. पण अन्नाचं मिंद जर तुम्ही झाला आणि एखाद्या राजकर्त्याने जर पाप केलं ना, त्याचं डबल तुम्हाला फेडावं लागेल. अशा गाथ्यात अभंग आहे. करिता पाप त्याशी देता अनुमोदन, दोघाशी पतन सारी खेची उठाला. कृपया करून पुढाऱ्याचं खाऊ नका देवा, सगळ्यात मिंद राहत ना. आणि देवाला पुन्हा दया येत नाही. भीष्माचारी भक्त होते तरी दया आली नाही का? त्यांनी दुर्योधनाचं अन्न खाल्लं आणि पापाला सहकार्य केलं. उगा थोडं बसा, उगा थोडं, आता होऊन जाईन कीर्तन, कारण मला दूर जायचंय. विठाल तिने विचारलं, भीष्माला जाऊ दे. अहो, देव ब्राह्मण अग्नीच्या साक्षीने मी 5 पतींबरोबर लग्न केलं, सिंहासारखे माझे पती आहे. म्हणून धर्माकडे पाहिलं, त्यांनी खाली पाहिलं, अर्जुनाने खाली पाहिलं, नकुल सहदेवाने खाली पाहिलं. पण भीमाला राग आला होता, त्याचे डोळे लाल झाले होते, तो मुठी वळत होता. रागावलेल्या कर कर दात खाणाऱ्या भीमाने खालची गदा उचलली आणि उगरल्या बरोबर धर्मराजाने मांडीवर थाप टाकली. तसाच भीम खाली बसला. आणि मग द्रौपदीला कळालं, जी अक्कल आपल्याला नाही ना, 80 वर्षात अजून आली नाही, आता काय ना, कोणती अक्कल. द्रौपदीने विचार केला, संकट समयाला ज्या वेळेला कोणीच कामाला येत नाही ना, कुटुंबातलं कोणीच, त्यावेळेला फक्त देवच कामाला येतो बघा. कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ कास कया नावी येना, वेळ कास कया नावी येना. देवाला हाक मारली, कोठे गुंतलाचे देव द्वारकेच्या राया. का बरं? द्रौपदीने देवाला बहीण मानलं होतं बघा. देवाशी नातं जोडल्यामुळे द्रौपदीच्या वस्त्रहरणामध्ये देवाने अशी मदत केला, तिला वस्त्र पुरवले नाही. मग वस्त्रहरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. देवाने स्वतंत्र अवतार धारण केला, त्याचं नाव अंबरा अवतार. म्हणून संसार गरजेपुरता करा आणि प्रेम देवावर करा, जे तुकोबराय सांगतात, यार तरी यारे लागे. पण कोणी या डिगरज मध्ये जेवढे भाविक आहे त्यांनी देवाकडे या, अवघे माझ्या मागे मागे. पण का होतो को बरं, देवाच्या मागे जाऊन काय होणार आहे? आता एखाद्या पुढाऱ्याच्या मागे गेलो तर निदान डबल बदली तरी होईल. आता फायदा आहे हात धुवून घ्यायचा आपला. ते बी 5 वर्ष खाऊन बसलेले राहतात, आणि ते देवाच्या मागे गेल्याने काय होईल? तुको बरं सांगता, जगातला जो कोणी देत नाही ना, तो देव देतो. काय देणार आणि किती देणार? अभंगातून आज देतो पोट भारी, आज देतो पोट भारी,
पोटभर म्हणजे नेमकं किती? पुरे म्हणाल तो बस म्हणेपर्यंत, तृप्त होईपर्यंत मेलेला. एक वाक्य सांगतो, विस्तार नको. या संसारामध्ये आतापर्यंत कोणाचं कायमचं पोट भरलं नाही, आज भरत नाही आणि भविष्यात भरणार नाही. नाश्ता करून आलेली माणसं सुद्धा घड्याळाकडे पाहतात, गोच कधी उरकते आता जेवण. पोट भरलं की नाही? पोट भरत नाही. संसारात पोट भरण्याची ताकदच नाही, तो नेहमी अतृप्त. एकच श्लोक सांगतो, ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टांतस तो नयोस्तत्वदर्शिनी. माझे गुरुजी रामकृष्ण भाऊ इडशीकर म्हणायचे, ज्याच्यामध्ये कायमची वजाबाकी त्याचं नाव संसार आहे, ज्याच्या कायमची बेरीज आहे त्याचं नाव परमार्थ आहे. संसारात वजाबाकी कशाची? पहिले आयुष्य. कोणी 40, कोणी 50, कोणी 65, कोणी 70, कोणी 75 वर्ष आपण जगलो. मला शपथ घेऊन सांगायचं, आतापर्यंत जगलेलं आयुष्य आपलं बेरजेत गेलं का वजाबाकीत गेलं? वजाबाकी. मग वाढदिवसाचे बोर्ड एवढे गावात कशाला लावतात? वाढदिवस वाढदिवस वाढदिवस. कोणी बायकोचा आता, कोणी कुत्र्याचा आता, कोणी मांजराचा वाढदिवस करतात. वाढदिवस नाही, तो खुंट दिवस. क्षणोक्षणाला आपण मृत्यूच्या जवळ चाललोय, आपल्याला भान नाही. देव घडोघडी काळ वाट्याचे पाय, अजून किती आहे वजाबाकीत चालला आयुष्य. दुसरं पद वजाबाकीमध्ये बघा. अहो, एक खासदार आणि आमदार हे पदाचं काय घेऊन बसतात तुम्ही? ज्ञानोबांनी जगातलं सगळ्यात मोठं कॅबिनेट पद सांगितलंय, इंद्रपद. जगात इंद्रपदासारखं मोठं पद नाही देवा, पण तेही त्याला कायमचं मिळत नाही. मग एवढी तपश्चर्या करून जर इंद्राला कायमचं पद मिळत नाही, तर 5 वर्षाच्या पुढाऱ्याने कशाला मूर्खपणा करायचा? प्रत्येक वेळेला आपल्याला खुर्ची मिळावी म्हणून. कसला वेडेपणा आहे देवा त्याचा. तो कायमचं पद कोणाला मिळत नाही राजा हो, पदाची वजाबाकीच होते. तो गीतेतला श्लोक अध्यायाचा पाहता, ते तम भुक्त्वा स्वर्ग लोक विशालम क्षणे पुण्यमर्क लोक विशंती एवं त्रयी धर्म मम प्रपन्नाः गतागतम काम कामा लभन्ते. या श्लोकावरची पहिली ज्ञानोबरांची उभी, पुण्याची पावटी सरे सवेपण इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुका म्हणे जाती पुण्यक्षया दोगती. पद काय पदार्थ? संसारातले सगळेच पदार्थ कामाला येत नाही. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रखुमादेवी वराचे. त्यांनी समाधान नाही मिळणार. तुम्हाला समाधान पाहिजे असेल तर एकच पर्याय, तेने सदाची समाधान. तेने सदाची समाधान. समाधान तेने सदाचे समाधान. तेने सदाचे विद्यार्थी केमिस्ट्रीचा आहे, शिवाय फर्स्ट क्लासचा आहे. त्या एसपीला एक इंग्रजी वाक्य जाऊन बघा. विवेकानंदांचं वाक्य ते, आय वॉज हॅपी थाउज वेन आय वॉज पुअर. विवेकानंद या वाक्यातून काय सांगतात? एवढं गांभीर्याने ऐका राजा. विवेकानंद सांगतात, सुईच्या छिद्रातून जसा अलीकडचा उंट एखाद्या वेळेला पलीकडे जाईलही, पण श्रीमंत्यांनी समाधान दोन्ही एका ठिकाणी नांदतच नाही राजा, नांदूच शकत नाही. जरा सांगू, श्रीमंत माणसं समाधान मिळावं म्हणून आपल्या बंगल्याला ना काय नाव देतात? समाधान. त्याच्यात नुसत्यात कटकटी राहत. शांती सदा. बायको म्हणजे नुसती 14 जानेवारी भांडकुद. काय करतात? नावाने समाधान मिळत नाही राजा, नाही. तुम्ही बंडाताच्या नाव ऐकलं असेल, स्मृती भास्कर. तात्यांचं एक वाक्य, तात्या सांगतात, समाधान द्या सोडून लाख रुपयाची गादी घरी विकत आणता येईल, पण त्याच्यावरची झोप किती पैशाने विकत आणायची? संगमनेरच्या बाजारात जाऊन
किती रुपयाचं पक्वान्न घरी आणता येईल? भूक किती पैशाने विकत आणायचे राजा? अरे भूक आणि झोप जर पैशाने विकत घेता येत नाही, समाधान कसलं विकत घेत नाही? साखर कारखान्याचा चेअरमन पण करता का? डॉक्टर सांगतात गोड खाऊ नका, आंबट खाऊ नका, तुरट खाऊ नका, तिखट खाऊ नका. डॉक्टर फक्त त्याला माती खाऊ नका सांगत. काय आग लावायची त्या चेअरमनला? जर मूडभर साखर जर तो खाऊ शकत नाही, तो भिकारी देवा, श्रीमंत नाही आणि समाधानित नाही. विठाला विठाला विठाला. जरा बोलू आणखी. बासमती तांदूळ रोज खाणाऱ्या लोकांना शुगर आहे आणि मेंढर सांभाळणारी माणसं किती दिवसाचं छळ खातात. दगडावर आपटलं तरी मरण येत नाही त्यांच्या लेकराला. श्रीमंत कोण आहे? बासमती तांदूळ खाणारा का बकर सांभाळणारा? बकर सांभाळणारा आहे देव. तो कुठेही जरी पडलं तर झोप येते त्याला, ढेकळात पडू द्या. अहो आम्ही वारकरी ज्ञानोबरांच्या सोहळ्यात मशानभूमीत अंथरून टाकून झोपतो तरी झोप येते देवा. आणि यांना लाख रुपयाच्या गादीवर झोप येत नाही. दरिद्री लोक आहेत देवा. समाधान नाही. समाधान फक्त भगवत नामचिंतनामध्ये, आणि ते मिळावं आता कुठे धावे मग तुझे चरण देखल्या. भाग गेला शन गेला अवघा झाला आनंद. तुकोबाराय सांगतात असं समाधान देव देणारे आजी देतो पोटभरी. आणि देवाने एकदा दिलं ना, इच्छाच राहत नाही कशाची. कामना ही 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 झालो पायीर कामा झालो पायीर कामा झालो पाये कामा झालो पाये कामा झालो पाये कामा झालो पाये कृतकृत्य झालो. आता इच्छाच राहिली नाही. हे सांगू, देवाचा प्रसाद मिळाला ना, त्या साधूला कशाचीच इच्छा राहत नाही. मला माणिकगिरी आणि जर नारंगिरी पाहिले तर वेशभूषा इतकी सामान्य होती देवा, इतके सामान्य. पण समाधान जगाच्या मालकाला लागलं एवढं समाधान त्यांच्या अंगणात लोळण घेत होतं बघा. फक्त कमरेला लंगोटी होती नारंगिरीच्या, दिवसभर अंग उडत राहत होतं महाराज. पण समाधान देशाच्या पंतप्रधानाजवळ जे समाधान नाही, ते समाधान पूजनीय नारंगिरी महाराजांच्या जवळ का? ते परमार्थाचं समाधान आहे राजा. ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. नाहीतरी संसाराचं समाधान तात्पुरतं आहे, ते कशानेही बिघडतं. बायकोनी रात्री जोड्या खालून हाणल्यानंतर समाधान बिघडून जातं. आता हे ते जोडे खाणारे किती चहा पेता पेता ती शिव्या देते. एका बाजूला चहाचा आनंद आहे, शिव्या दिला का तो आनंद निघून जातो. त्याचं नाव संसार आहे. संसारात समाधान नाही. हा संसार गरजेपुरता करा का, तो करावा लागतो. येण्याची न गटे शरीर संसाराविना जीवन चालणार का? पण तो करा, पण प्रेम मात्र देवावरच ठेवा. विठाला पण देवाचं समाधान मिळायचं, पण ते जायचं कसं? अभंगात तिसरं आलो आलो झाला आलो आलो झाला देवाकडे जायचं कसं? हळूहळू होताला. याचा अर्थ असा आहे, परमार्थात तारुण्यातच या. लवकर आलं पाहिजे परमार्थ करायला, पण फळाची अपेक्षा लगेच करू नका. अशा वाक्यात होतात मला मानिकरींचे. ते म्हणायचे, एक माणूस माझ्याकडे माळ घालायला आला, नाव सांगत नाही, अत्यंत दुराचारी मद्यपान मांसाहार करणारा, पण काय उपलब्धी झाली ना आला. आल्यानंतर मानिकरीने माळ घातली, तो 8 दिवसात पुन्हा आला. महाराज 8 दिवस झाले माळ घालून, तुमचा देव कधी भेटणार?
आता ती मान्यगिरीच होती. ती म्हणाले वेड्या अजून दातातलं निघालं का तुला 8 दिवसात? कसली वेडी लोक आहेत देवा. हळूहळू ढाळे ढाळे केतुले नेक वेळे मार्गात केली बळे निश्चित ठाकी. परमार्थ करता वाट बघावी लागते. मी फक्त 4 मुद्दे मांडतो, विस्तार करायला मला वेळच नाही. पहिला पुरुषार्थ, दुसरा प्रयत्न, तिसरी प्रतीक्षा आणि चौथी प्राप्ती. परमार्थात पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थ म्हणजे काय? ज्या दिवशी गळ्यात माळ घातली ना त्या दिवशी कमीत कमी तंबाखू तरी सुटली पाहिजे. हे बघा ज्ञानोबरांना स्मरून सांगतो, माळ घालून ज्या वारकऱ्याची तंबाखू सुटत नाही त्यांनी आयुष्यात देवाच्या दर्शनाची इच्छा करायची नाही. त्याला देवच मिळू शकत नाही. राजा मिळूच शकत नाही. कोणत्याही बॉन्डवर आपण येऊन घ्या, मिळूच शकत नाही. का? अरे साधी तंबाखू सुटत नाही, देव मिळवायला राहिला बस घरी, तुझं काम नाही. इथं पुरुषार्थ करावा लागतो. आपले अवगुण सोडावे लागतात. देवा माळ घातल्यावर अवगुण सुटला पाहिजे, नाही तर पाप गेल्याची काय खून नाही पालटली अवगुण. ज्याला आपले अवगुण सुटत नसतील त्यांनी माळ घालून उग हाताने पश्चाताप करण्यात काय मजा आहे. विठाला माळ घालणं म्हणजे अवगुण झाकणं नाही, अवगुणाचा नाश करणं, याला पुरुषार्थ म्हणतात. त्याच्याकरता प्रयत्न करा. नाही या जन्मात तर पुढच्या जन्मात, नाही या वर्षी तर पुढच्या वर्षी, पण सोडायचा प्रयत्न करा. तो सुटले पाहिजे. प्रयत्न करा. प्रयत्नानंतर प्रतीक्षा करा. वाट बघायला शिका. अरे आईच्या पोटातला गर्भ 9 महिन्याची वाट बघावी लागते, त्याशिवाय तो परिपक्व होत नाही. धन पेरलं तर 21 दिवसाची वाट बघावी लागते, ते उगत नाही. मग देव मिळवायचा, मग देव मिळवायला वाट बघावी लागणार नाही, वाट बघावी लागते. म्हणून वाट बघा, हळूहळू चला पुढे. कोणी कोणाशी न बोला, हे महत्वाचं सांगतो बरं. कोणी कोणाशी न बोला याचा अर्थ काय? तुम्ही सप्ताहात पैशाच्या, धान्याच्या, पंक्तीच्या, कशाच्याही रूपाने सेवा करत असाल ना, ते फक्त प्रसिद्धी करता समाजापुढे सांगू नका. हे सगळ्यात मोठं पाप. काय द्यायचंय, काय सेवा करायची तुमच्या परिस्थितीप्रमाणे करा, पण त्याची प्रसिद्धी करू नका. ज्ञानोबरांनी शेतकऱ्याचा दृष्टांत दिलाय बघा. नाना कुशवळ वापुले पांघुरमी पेरिले तैशे झाकीने पदले दान पुण्य. माझ्या सहित आपण शेतकरी. मी पलीकडे पारनेर तालुक्यात, तुम्ही अलीकडे संगमनेरचे, फार अंतर नाही आपण. त्याच्यामुळे माझं वाक्य तुम्हाला लगेच कळणार. ज्ञानोबराय सांगतात शेतकरी पाभारीने पुढे पेरतो आणि मागून लोड आणि रासने करून बी झाकून टाकतो. पेरायचं तर झाकायचं कशा करता बी? ऐका, शेतकऱ्याने जर बी पेरलं, जर लोड आणि झाकलं नाही तर ते बी वर मातीवर पडेल, पाखरे तिला खाऊन टाकतील, शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडणार नाही. तसं तुम्ही देवाची सेवा करताना जर प्रसिद्धी जर केली तर त्या प्रसिद्धीने तुमच्या पुण्याचा नाश होऊन जाईल, देव भेटू शकत नाही. 1989 साल होत. आम्ही चातुर्मासला पहिल्यांदा 1989 ला आलो होतो. भाद्रपद मास होता. नारायणगिरी सारखे महापुरुष, माणिकगिरी सगळी मंडळी तिथे होती बघा. भाद्रपद मास योग असा, परमपूज्य परिव्राजकाचार्य स्वामी रामसुखदासजी, आता इथे आळंदीला शिकलेले आमचे गुरुबंधू मंडळी, त्यांना ते नाव माहिती. रामसुखदासजी पंढरपूरला आले होते. महाराष्ट्रात चालती बोलती ज्ञानेश्वरी म्हणजे धुंडा महाराज, आणि उत्तरेकडे चालती बोलती श्रीमद भगवद्गीता म्हणजे स्वामी रामसुखदासजी. ते आले. धुंडा महाराजांनी प्रार्थना केली, महाराज चातुर्मास संपत आला, थोडे दिवस राहिले, आमची इच्छा आहे तुम्ही 8 दिवस श्रीमद भगवद्गीतेवर प्रवचन करावेत, आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. मान्य केलं. 2 सत्र ठेवली, दुपारी 4 ते 5 आणि भल्या पहाटे 4 ते 5. संध्याकाळच्या 4 ते 5 या काळामध्ये लाखो लोक प्रवचनाला यायची. चंद्रभागेच्या वाळवंटात प्रसाद घ्यायचे आणि आपल्या जागेवर जिथे राहण्याची व्यवस्था द्यायची. ते पहाडचं 4 ते 5 हे प्रवचन होतं ना राजा हो, तिथं सामान्य माणसाला प्रवेश नव्हता. त्या मंडपाला गेट करून मंडप झाकून टाकला होता, बंद केला. अधिकारी पुरुष साधक त्यांना सकाळी प्रवेश होता. त्या काळात म्हणजे 1989 साली ज्या गाडीची किंमत कमी कमी 70 ते 80 लाख रुपये असेल, अशा भारी किमतीच्या गाडीत एक मनुष्य बसला आणि पहाडच्या प्रवचनाला आला. त्याच्या डोक्यावर एवढी मोठी शिंडी, नाकापासून ऊर्ध्वपुंड, पांढर शर्ट, धोतर घालून तो असा खांबला टिकून स्वामीजींचं प्रवचन ऐकू लागला. 1 तासाचं प्रवचन संपलं राजा हो. स्वामीजींची पद्धती अशी होती, 1 तासाचं प्रवचन संपल्यानंतर
उर्वरित 15 मिनिटामध्ये जर कोणाला काही शंका असली परमार्थाची तर विचारायची. परमार्थाची बरं, लोक आम्हाला शंका होतात, विचारतात महाराज लग्नाला 10 वर्ष झाली, मुलं कधी होणार, आता बायका तुम्ही करीत जाण, पोरं आम्हाला विचारायचं. हे कुठली पद्धती आहे देवा? महाराज आता पाऊस कधी पडणार? महाराज का हवामान खात्याचा अधिकारी होते, त्याला सुद्धा कळत नाही. ते हवामान खातं सांगतं डिगजरतला आज दुपारी 2 वाजता मुसळधार पाऊस पडेल. मुसळही पडत नाही, धारही पडेल. जे त्यांना कळत नाही ते महाराजाला कसं कळेल? महाराजाला हे विचारावं, काही मी उद्धार पावे काही कृपा करेल नारायण. ऐशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माहे, मला देव कधी भेटेल हे महाराजांना विचारावं. त्या श्रीमंत माणसाने काय प्रश्न विचारला एवढा ऐका. भावार्थ समजून टाका. तो श्रीमंत मनुष्य स्वामींच्या दर्शनाला आला, प्रश्न विचारला, स्वामीजी मी चंद्रभागेच्या वाळवंटात आहे, भक्तराज पुंडलिक माझ्या जवळ आहे आणि पांडुरंगाची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो स्वामीजी, मी भगवान श्रीकृष्णाला एकदा हाक मारल्याबरोबर तो देव माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेला. ऐकून ठेव, एवढा प्रयत्न नका करू, आपल्याला पुढचा सप्ताह करायचा. ऐकून तर ठेवा, हे आपकी बस की बात नाही. देवा काय प्रश्न विचारला, स्वामीजी मी देवाला हाक मारल्याबरोबर तो परमात्मा एक वेळेला माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेलाय, पण मी कितीतरी वेळेला त्याला बोलवतो तो येत नाही. काय चुकलं माझं सांगा, त्याच्याशिवाय मला जगणं असह्य. काय उत्तर दिलं एवढंच ऐका, हे चरण लगेच संपेल. स्वामीजींनी एकच प्रश्नाचं उत्तर दिलं, वेड्या देव प्रसन्न होऊन तुझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेला आणि तुला दर्शनही दिलं, पण तुझ्याकडून एक मोठा अपराध घडला. कोणता? देवाने दिलेलं जे दर्शन न त्याचा अनुभव हृदयामध्ये झाकून ठेवला नाही. मग अभिमानापोटी आपली प्रसिद्धी व्हावी म्हणून तो अभिमान, तो प्रसंग तो सामान्य लोकांना सांगत बसला, त्या पापाचा हा परिणाम आहे. आता यांचं असं तर 100 रुपये पोहायला देणार याचं कसं? म्हणून सेवा कोणती करा, पण सेवा समाजात प्रसिद्धी करता सांगू नका. हा संयोजकांनी सांगितले पाहिजे का? त्यांनी सांगितल्यानंतर इतरांना प्रेरणा मिळते, पण देणाऱ्याच्या मनात हे पाप आलं नाही पाहिजे का संयोजकांनी आपलं स्टेजवर नाव घ्यावं. विठाला आता लोक मंदिराला फॅन देतात, पण 3-3 पात्यावर नाव टाकून देतात. कसली वेडी लोक आहे. समजावं परमार्थ कळाला नाही. ऐका, जितका झाकून परमार्थ करा तितका देव जवळ आहे, जेवढा प्रसिद्धी करता उघड कराल तितका दूर जवळ देव लांब आहे. म्हणून महाराज सांगतात, कोणी कोणाशी न बोला. मग तुका म्हणे सांडा घाटे, अरे या विषयाचं सेवन करू नका, लोणी खा. तुका म्हणे सांडा घाटे देणे नका भरू पोटे, मग आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी. ठोकबार रांगता गोधने राखिताय, रांगता गोधने राखिताय. माझी वाणी तुझे वर्णी गुणाला,
द्वापार युगाचा अंतिम चरण आहे. आणि द्वापार युगातल्या अंतिम चरणामध्ये भगवान श्रीकृष्ण कन्हैया यांनी अवतार धारण केला. का देव अवतार धारण करतो आपण प्रतिवर्षी काला ऐकताय. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. द्वापर युगामध्ये या पृथ्वीवर कंस, चाणूर, जरासंग, मुष्टिक, पौंड्रक असे महाबलाढ्य दैत्य जन्माला आले. भलते उन्मत्त झाले हो, भलते उन्मत्त. पापी ज्या भक्त दैत्य जे माजले धरणीशी झाले हो, जे त्यांचे धिदलाशे त्रास ऋषी मुनी सर्व न पूजिती देवा कोणी. सगळी पृथ्वी त्रासून गेली याच्या पापाने. पृथ्वीला पापाचा भार सहन होत नाही देवा, म्हणून तिने गायीचं रूप धारण केलं, धर्माने बैलाचं रूप धारण केलं. वत्सरूपे पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाई नेत्री वाहे थोडी समजत. ब्रह्मदेवाला जो पृथ्वी आहे रडू लागली, त्राहिमा या पापाच्या ओझ्यातून मला आता हलका करा. ब्रह्मदेवाने सांगितलं जोपर्यंत भगवान विष्णू अवतार घेत नाही तोपर्यंत पृथ्वीचा भार हलका होणार नाही. आपण एक करू, त्यांची प्रार्थना करू. ब्रह्मदेव भगवान शंकर पृथ्वी माता धर्म आणि क्षीरसागरामध्ये गेले, प्रार्थना केली. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानशी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण काही. देवाची प्रार्थना केली आणि देव प्रसन्न झाले, आकाशवाणी झाली. चिंता करू नका, देवकीच्या उदरी मी कृष्ण म्हणून अवतारला येईल आणि या सगळ्या दुर्जनांचा नाश करेल. सगळ्याला अभय मिळालं. देवाने अवतार करायला सुरुवात केली. बघा, शेषाला सांगितलं तुम्ही माझे थोरले बंधू व्हा, वडील बंधू व्हा. कारण राम अवतारात तुम्ही लक्ष्मण झालात, माझ्याकरता 14 वर्षाचा वनवास भोगला. आता माझे मोठे बंधू व्हा, तुम्ही जी आज्ञा कराल ते मी प्रामाणिकपणाने आज्ञा पाळेन. आपल्या पत्नीला लक्ष्मीला सांगितलं तुम्ही विदर्भामध्ये कौंडण्यपूर नावाचं गाव आहे, राजा भीमक तिथे जन्माला आला, तिथे रुक्मिणी रूपाने अवतार आला. देवाला कोणी गायी, कोणी वासर, कोणी वेली, कोणी गोपाळ अशांना अवतार घेण्याकरता सांगितलं आणि अवतार करायला सुरू. भगवान आता अवतार घेणार. श्रावण महिना, मथुरा राजधानी आणि या राजधानीचा राजा उग्रसेन महाप्रतापी पण पुण्यवान राजा आहे. कसं काय चुकलं आणि हे मोळाच्या पोटी किरसोनी जन्माला आलेला. हिऱ्याच्या पोटी गार पोटी म्हणजे कंस. कंसाचा बाप महाप्रतापी पण पुण्यवान राजा होता. पण कसं काय चुकलं काय माहित नाही, पण हे कंस जन्माला आला. भलता दुराचार. त्याने बापाला सिंहासनावरून खाली घेतले आणि काळ्या कोठडीमध्ये टाकून दिलं. जसे अलीकडचे मुलं वृद्धाश्रमात टाकतात ना, तसलाच प्रकार. राहू द्या राहू द्या राहू द्या, त्याची काय अडचण. विठाल विठाल कुंडली कवरदा हरी हे वृद्धाश्रमात आपले बापांना टाकणारे हे कंसाच्याच परंपरेतले. काळी कोठडी काय वृद्धाश्रम. मुळात स्वामी विवेकानंद सांगतात भारत देशामध्ये वृद्धाश्रम निर्माण होणं म्हणजे भारतीय संस्कृतीला लागलेला तो कलंक आहे. मातृदेव पितृदेव ही आमची परंपरा आहे. तिथे वृद्धाश्रम. चला, कंसाने बापाला कारागृहामध्ये टाकलं, स्वतः राजा झाला. मग काय हुकुमशाहीच होती देवाची. त्यांनी यज्ञ वगैरे सगळे बंद करून टाकले. सगळे ऋषी मुनी त्रासून गेले. पण त्याची एक चुलत बहीण आहे, तिचं नाव देवकी. त्याला सख्य बहीण नाही बरं. आणि कंसाचं आपल्या बहिणीवर प्राणापेक्षा अधिक प्रेम आहे. ती लग्नाला वयाला आली. आता हिचं लग्न कोणाबरोबर करावं. त्या मथुरेचा पहिला प्रधान आहे शूरसेन आणि शूरसेनेचा मुलगा आहे वसुदेव महाप्रतापी आणि सत्यवचनी. कधी खोटं बोललं नाही वसुदेव. जे कधी खोटं बोलत नाही त्यांच्याच घरी कृष्ण जन्माला येतो. आपल्या घरची मुलं म्हणजे लादेन बरे. आता रोज ढाब्याहून धरून आणावे लागतं, त्याला काय म्हणावं देव. पोटी संतान जन्माला येण्याकरता आईची कुसई पवित्र लागते देवा. ती सगळ्यांच्या भाग्यात नाही. कृष्णाचा मुलगा सांब जामवंतीला झालेला भगवान शंकराच्या कृपेने झाला, पण अत्यंत दुराचारी होता. 56 कोटी यादव
देवाच्या एका मुलामुळे मेले तर देवाला पाणी पाजायला माणूस राहिलं नाही. देवाला मग ज्याचे ढाब्याहून धरून आणावे लागतात त्याचे काय करतील देवा. म्हणून ते अभंग वाचा आणि मग आपल्या मुलांना जन्माला घाला. कोळी कन्या पुत्र होते तयाचा हरी का वाटे देवा तयाचा हरी का वाटे देवा तयाचा हरी का वाटे देवा तयाचा हरी का वाटे देवा. वसुदेव महाप्रतापी पराक्रमे कंसाने देवकीचा विवाह वसुदेवाबरोबर केला. वसुदेव देत देवकी बहीण लग्ना माझी विघ्न झाली आहे. हे बघा दोघांचं लग्न झालं ते गोरज मुहूर्तावर झालं. गोरज म्हणजे शेतकरी संध्याकाळी गाया घरून घरी येऊन येतो ना त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. पूर्ण रात्र नाही आणि पूर्ण दिवस नाही असा संध्याकाळ त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. लग्न झालं. वसुदेव देवकीला कंसाने आपल्या रथामध्ये बसवलं. स्वतः सारथी झाला आणि मथुरेची परिक्रमा करून आता बोलवण करून त्याला पाठवायचंय. वेशीपाशीच रथ आलं ना आकाशवाणी झाली. कंसा आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी भरवसा बोलण्याचा आठवायचा पुत्र वदिला तुझशी ऐकून मानशी क्रोधावला. ए वेड्या कंसा ज्या बहिणीवर एवढं प्रेम करतो का तू सारथी झाला त्यात देवकीचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. तुझा काळ आहे तुझा शत्रू आहे. ऐकल्याबरोबर कमरेची तलवार तू उपसली त्यांनी आणि देवकीच्या गळ्याला लावला. घेऊन या खड्ग माराया धावला आणि मग हात जो धरला वसुदेवाने म्हणलं कंसा स्त्री हत्या करणं पाप आहे. एका काळात आपण सोनोग्राफीची पुण्य आहे म्हणून भ्रूण हत्या केली देवा. 1000 मुलांच्या मागे 900 मुली आहेत. आता बाकीच्यांनी संन्याशीच व्हायचं. आता काय पर्याय नाही. या आमच्या बरोबर निदान देशाच्या कामाला आलात तर गावात उगा सांडावणे हिंडण्यापेक्षा वारकरी होण्यात केवढा आनंद आहे. विठाला 35च्या वयोगटाच्या पुढच्या मुलांना मुलीच मिळू शकत नाही. त्यांनी आपलं भगवं पांघरायचं एक तर सरळ बेटावर जायचं नाही तर मग आमच्या आळंदीला यायचं. याच्याशिवाय पर्याय. कारण भ्रूण हत्येची कृपाच तेवढी झाली आपल्यावर. म्हणून त्यावेळेला सांगितलं वसुदेवानी कंसा स्त्री हत्या करणं पाप आहे तू राजा. हे बघ मला आणि देवकीला कारागृहात ठेव. मी सत्यवचनी वसुदेव आहे. देवकीला होणारी मुलं तुला देव तू चिंता करू नको. कंसाचा विश्वास बसला. वसुदेव देवकीला कारागृहामध्ये ठेवलं आणि काही काळातच तिला मूल झालं. वसुदेवाने हातामध्ये मूल घेतलं आणि ते कंसाच्या हातात दिलं. लहान मूल आणि सुंदर फुल पाहिल्यानंतर कोणाला आनंद होत नाही राजा. त्या मुलाला पाहिलं कंसाला प्रेम जागं झालं. अरे मला मारणारा आठवाय पहिल्याने काय अपराध केला ते हातातलं मूल वसुदेवाला दिलं. नार देऊन टपकला. ए कंसा अरे वसुदेव देवकीच्या मुलापासून तुला मरण आहे तू वसुदेवाला बाळ दिला. तो मला आठवाय आणि हा पहिला आहे मला मारणारा आठवाय. नारदाने सांगितलं मोजणारा तू नाही तुझा बाप आहे. ते बोलतो हुशार आहे. तू आपला 1 2 3 4 6 7 8 असं मोजशील आणि देवाने खालून मोजलं मग तरी मारलं नाही. त्यांनी एक महत्वाचं उदाहरण सांगितलं बघा. कंसा तुझ्या कुळामध्ये हिरण्यकश्यप जन्माला आला होता बघ आणि त्याने अशी वरदानं मागितली होती. मला रात्री नको दिवसा नको मरण. शास्त्राने नको अस्त्राने नको. स्त्रीकडून नको पुरुषाकडून नको. अशी वरदानं मागितली देवा. अशी वरदानं मागितली. एक महत्वाचं वरदान मागितलं त्याच्यात कोणतं मला 12 मासात मरण नको. महिने किती हो 12 आहे का नाही. देवाने 13वा अधिक मास तयार केला त्याचा काटा काढला. हे दोंड्याचा महिना तुम्हाला नाही तू उरला म्हणून तुमच्या नशिबाला. वैशाखात अधिक आणला नाही तर अधिकाचं काय काय 13वा महिना तयार करा. 12वा नाही ना दर 13वा महिना त्याचा काटाच काढला देवा. आणि नारदाने हे सांगितलं मग कंसाची पळती होई कमी झाली. अरे राम राम चतुरातो शिरोमणी गुणलावण्याचे खाली मुकुट सकळा म्हणी धन्य तो काय करू सगळी मार. मग काय साही मारित दुराचारी दगडावर नारळ आपटावी तशी कंसाने देवकीची 6 मुलं आपटून मारली. 7व्यांदा देवकी गरोदर राहिली. देवाने मायेला सांगितलं आणि तो गर्भ देवकीच्या पोटातून आकर्षित केला. आणि वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी आहे ती नंदाच्या घराला राहिलेली तिच्या उदरात घातला. त्या मुलाचं नाव बलराम. आता 8व्या अवताराला सुरुवात झाली. श्रावण महिना आहे. वद्य अष्टमी बुधवार दिवस आहे. रोहिणी नक्षत्र आहे. 2 प्रहर रात्र आहे.
आणि अयोनी संभवनु हे काही श्रमी नाम या त्या स्वामी प्रगटाला शंख चक्र गदा पद्मधारी भगवान श्रीकृष्ण परमात्मा 8 वर्षाची बालमूर्ती होऊन कारागृहात प्रगट झाला. देवकीने सांगितलं, ए देवा, 8 वर्षाचा होऊन आला तुला कोण माझा मुलगा, मला कोण तुझी आई म्हणा, तू लहान. भगवान लहान झाले आणि लहान झाल्याबरोबर देवकी घाबरली. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजिठी, माझ्या बाळाशी धनी कंसाची कळेल, माझ्या बाळाशी मारेल. देवाने विचारला, आई अरे मला पाहिल्यानंतर कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जात, लोकाला आनंद होतो आणि तू रडते. देवकीने सांगितलं, अरे तुझे 6 भावंड कंसाने मारले म्हणून मला भीती वाटली. देवाने सांगितलं, मी त्याला मारण्याकरता नाही, त्याला मारण्याकरता आलोय. बाबा नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, उपदली येथे ठेवी मदाने देते नंदाच्या घरात. एक वाक्य सांगतो बरं. देवाने बापाला काम सांगितलं. अलीकडच्या मुलाने बापाने काय वाईट वाटून घ्यायचं नाही, हे देवाचीच काम आहेत. देवाने आपल्या बापाला सांगितलं, बाबा नंदाच्या घराला, मदने गोकुळाला इथं ठेवू नका. महाराज, देवाला हे कळायला पाहिजे, कडेकोड बंदोबस्त आहे देवा. ते काय आपली भारत देशातली घुसखोरी का, कोणी अतिरेकीने यायचं. ते कंसाचा कारागृह होतो तेव्हा मुंगी सुद्धा मनाने जात नव्हत्या, मुंगी. आणि देव बापाला काम सांगतो, बाबा मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला घेऊन जा. पण बघा वसुदेवाचा विश्वास किती होता. त्यांनी शंका सुद्धा घेतली नाही, म्हणून परमार्थावर शंका घ्यायची नाही. देवा पाप येते, संशयात्मा विनश्यती. ज्या दिवशी देवाविषयी तुम्हाला संशय येईल ना, समजा आपलं अधपतन निश्चित आहे. बघा संशय घ्यायचा नाही, म्हणून संशयाहून थोर आणि कपापना ही घोर, ही विनाशाची वाघोर प्राणी आहे. वसुदेवाच्या मनात संशय सुद्धा आला नाही. देवाने सांगितलं ना, बस. इकडे तिकडे पाहिलं तर देवाने टोपली तयारच ठेवली होती. टोपली होती, खुंटीला खाली घेतली. वसुदेवाने आपल्या खांद्यावरचा पंचा टोपलीत टाकला. नंद नंदन आनंद कंद भगवान श्यामसुंदराला टोपलीमध्ये ठेवलं आणि टोपली उचलल्याबरोबर आश्चर्य झालं. बघा उचलिला कमळापतीन पायाची बंधने. देवाला उचललं, तेच पहारेकरी योग निद्रेत गेले. कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले आणि वसुदेवाच्या हातापायाच्या बेड्या गळून गेल्या. आता एक वाक्य फक्त ऐका, हेच महत्वाचं आहे. ज्याने ज्याने देवाला डोक्यावर घेतलं ना, ज्याने ज्याने जगात असं बंधन नाही त्याला बांधू शकेल देवा. जगा हे वसुदेवाकडून शिकायचं. पण ज्याने देव सोडून संसाराला डोक्यावर घेतलं, बसा त्याला काय रोज कुठल्याशिवाय काय पर्याय. हे कुठाकुतीची धंदे आहे ना, हे केवळ संसाराचा लाड केल्याचा परिणाम. जसं माणसाचं शरीर आहे, तुम्ही जसं ठेवल तसं राहत. त्याला लाड दिला तर ते शरीर लाडवतं, आणि प्रसंग अवधान त्याचा वापर केला तर त्याला काही होत नाही. म्हणून देवाला डोक्यावर घेतलं वसुदेवाने आणि बेड्या तुटल्या. टोपल्यामध्ये घातलेले श्रीकृष्ण परमात्मा यमुना नदीच्या काठावर आले. यमुना भरून चाललेली होती, तिला पूर आला होता. वसुदेवाने आतमध्ये पाय टाकला आणि यमुनेने देवाचं दर्शन घेतल्याबरोबर देवाने जाण्याकरता यमुनेने रस्ता दिला. पूरच रडला चाट त्याशी लाविता सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम. गोकुळामध्ये आनंद झाला. नंदाचा दरवाजा आपोआप उघडलेला होता. यशोदेला माया नावाची मुलगी झालेली होती. ती गाढ झोपेत होती. महाराज यशोदा, तिला माहितीच नाही मुलगी जन्माला आली. वसुदेवाने डोक्यावरचा श्रीकृष्ण परमात्मा यशोदेच्या जवळ ठेवला आणि यशोदेची माया नावाची मुलगी घेतली. माया घेऊन निघाला. आता ती माया आहे. अशी कारागृहात आली, रडून अशी आक्रोळ फुटली. रडे माया करी अकांत, नामा म्हणे उठती दूध. तिच्या एका रडण्याने टाहो फोडल्याने सगळे दूध जागे झाले. कंसाला बातमी कळाली. तो धावतच आला. त्यांनी वसुदेवाच्या त्या देवकीच्या हातात मुलगा का मुलगी काही पाहिलं असं हिसकावूनच घेतलं. देवा ते असं पायाला धरलं, गरगर फिरवलं आणि शिळेवर आपटणार ती हातातूनच निसटून गेली.
अंतरिक्षामध्ये अष्टभुजा रूप धारण केलं. सांगितलं हे मूर्खा कंसा मला काय मारतो. तुझ लागे वाजे जनमल बला रे जनमल बला रे जनमल बला रे मारणारा तुझा बाप माझ्या अगोदर गोकुळात अवताराला आलाय बघ. मदन तुझा लागे वधी उपदला मदन त्याचे तर धाबे तणले महाराज असं. मग त्यांनी काय दरबार बसवला. मला मारणारा कोण आहे. आरक्षणाचा फायदा त्याही वेळेला झाला बरं. पहिलं आरक्षण महिलांना दिलं होतं त्या काळात म्हणूनच पुतणीने विडा उचलला. मी महाराज तिने असं कालकुट्ट नावाचं विष भरलं होतं स्तनात. देवा 8 दिवसाच्या आत बालक होती गोकुळात. तिने स्तनाला लावली का मारून टाकायची. आणि होता करता करता नंदाच्या वाड्यात यशोदेने देवाला नाव घातलं होतं पाळण्यात टाकलं आणि झोपायचं नाटक केलं होतं देवाला. त्या पुतणीने इतकं सुंदर रूप धारण केलं आणि यशोदे जवळ आली. यशोदे तुझा कान्हा कुठे. ती म्हणाली झोपलाय. देव म्हणत होता आई बोनीचं गिरायक झोपायला का आलो का मी. ते आपण एका कीर्तनात बसतो तरी झोपा घ्यायचं का. तो देव आहे मी कामाला आलो. यशोदे सांगितलं तू नाहू घातलं झोपी. देवाने थोडं हास्य केलं. देवा त्या हसण्याचा आवाज पुतणीला आला. का ग यशोदी खोटं बोलते का ग. अगं तो हसतोय असं मग घ्या. बरं पुतना घेण्याकरता गेले. देवाला पाहिलं राजस कुमार मदनाचा पुतळा. अरे ज्याला पाहिलं तर भगवान शंकर वेडे होतात. देवा पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला. बैसेजी वेदडवणे. तिला तर समाधीच लागली. देवा तिने विचार केला अरे आपण काय घोडक्याची पूजा करायला आलो. पाळण्यातला कृष्ण परमात्मा पुतणीने फक्त स्तनाला लावल्याबरोबर देवाने अगोदर विष प्राशन केलं, मग दूध प्राशन केलं, मग रक्त प्राशन केलं आणि पंचप्राण प्राशन करू लागले. मग पुतना घाबरले. अरे बाप रे बाप मला मारणार आहे हा. मुंच 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 ए मला सोड मला सोड मला सोड. देवाने सांगितलं मी एकतर लवकर कोणाला धरीत नाही आणि धरलं तर आता सोडतच नाही. तुला कायमचं मुक्त करतो बघ. पुतना कंटक मुक्त केली. पुतणीला मारून टाक. मावळ भट्ट नावाचा दैत्याला पण तो ब्राह्मणाच्या रूपात आला होता आणि देवाने वचन दिलं होतं रक्षील ब्राह्मण मी ब्राह्मणाला मारणार नाही. पण अशी फजिती केली देवा. ब्राह्मणाने देवाच्या नादी लागायचं सोडून दिलं. तिथपासून काय केलं. जानवे तुटले पंचांग फाटाले पंचांग फाटले धोतर गळाले ढोंगराचे. फजिती केली. कागासूर अरिष्टासूर वसासूर धेनुकासूर सगळे असुर देवाने मारले. आणि रंगतुरंगणी चोरी तोलोनी रंगतरंगणी चोरी तोलोनी रंगतुरंगणी चोरी तोलोनी रंगतरंगणी चोरी तोलोनी गौला धरती गौळानी धरती गौळा धावली धरती गौळानी धावली धरती गौळा बांधती चरणे देते गारहाने बांधती चरणे घेते गारहाने बांधती चरणे देते गारहाने बांधती चरणे घेते गारहाने यशोदे साधनी यशोदे साधनी
भक्षण तमाल निले नवल केले साधन कृष्ण भगवान रांगायला लागले देवा काय नारंगरीने म्हणावं तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत भगवान रांग जे रंगनाथाची मूर्ती आहे ना तो भगवान लहानपणीतला श्याम सुंदर आहे बरं भगवान रांगायला लागले रांगता 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 भगवान मोठे झाले पेंद्या सुदैमा वरजा वखड्या मधुमंग अनेक बाळ गोपाळ जमा केले देवा पण त्या सगळ्यांच्या तब्येती उगा अशा वाळून गेलेल्या होत्या बोंबल्यासारख्या देवाने विचारलं का रे एवढं घरी दही दूध तूप लोणी असताना एवढे मरकुत्रे का तुम्ही गोपाळा हिंदू देवा घरी सगळे पण आई काहीच खाऊ देत नाही सगळं मथुरेच्या डेअरीला जातं आणि डेअरीला फक्त ताक प्यायला मिळतं असं ताक पिल्याने कुठे तब्येत होत असते का देवाने हे मग चला याला तरी यार याला आजी देतो पोटभरी त्याच्यात पेंद्या हुशार होता माझा पेंद्याने झालं देवा तुझ्या मागे यायला काय नाही पण तू पोट भरत देणार म्हणतो पण तुझ्या घरचं देणार का माझ्या आमच्या घरचं देणार देवाच्या लक्षात आलं चेअरमन हुशार राहतो तो चेअरमन होता ना सगळ्यांचा तो म्हणाला हे बघा तुम्हाला खायचं मग माझ्या घरचं काय कामाचं मी तुमच्याच घरचं तुम्हाला खाऊ घालणार आणि मग मला कळालं मोठी माणसं स्वतःच्या घरचं काहीच देत नाही सगळं दुसऱ्याच्याच घरचं देतात त्याचं नाव मोठं देवाने आपल्या घरचं काय दिलं नाही महाराज मग त्यांनी टोळी तयार केली तसं तुमचं मंडळ आहे ना नवनीत चौर्य मंडळ हे देवाने स्थापन केलं आणि मग काय घर पाहून हे एकांताचे नवविधा नवनीता भगवान चोऱ्या करायला लागले याने माझे कवाड उघडले याने शिंके ओतोडीले दया दुधाचे बक्षिले ओलंडले ताकाते दुसरी आली धावत गयाने बाई काय केली मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत हे ग बाई आम्हाशी पाहावेना शोधे बाळ तुझा तिसरी आली धावोनी गयाने बाई काय केली करणी काय केलं ग पतीची दाढी माझी विणी दोन्हीची गाठ मारुनी गाठबाई कोणाची सत्य नाही ब्राह्मणाने मारलेली गाठ 60 जन्म सुटत नाही त्याच्या बापाने मारलेली गाठ अशी कशी सुटून देवा ती सुटत नाही सुटीला सुटे ना जाळीता दळे ना मोठं विडंबन झालं त्याला सांगून वेळ घेत नाही आणि अशा अनेक खोड्या करू लागली यशोदा त्रासून गेली त्यांना कृष्णा काय होणे का करी तुझी चोरी कशाला चोऱ्या करतो रे देवाने म्हणला आई मी माझ्याकरता करत नाही माझ्या बाळ गोपाळांना हे कोणी खायला देत नाही तिकडं मथुरीला देऊन जाय त्यांना पुष्ट करतात माझे गोपाळ पुष्ट झाले पाहिजे अशा अनेक प्रकाराने आणि खोड्या करू लागले आणि यशोदेला कंटाळा आला झाला कृष्ण चल जाई राणा सवे घेऊन गोदने चारावया जातो शारंग पाने भगवान गाया राखायला निघाले हे बघा अजून सातूर मांडवा संगमनेर परिसर खूप चांगल्या दिवशी गाई बरं खूप चांगले आहे गाव विश्वस्य मातरा हा गाई जगाची माता आहे बघा 5000 वर्षापूर्वी देवाने देशी गाई सांभाळली त्याच्या पाठीमागचे अनेक कारण आहेत 1-2 कारण सांगतो गाय किती महत्वाची बघा ज्याला ब्लड प्रेशरचा म्हणजे बीपीचा आधार आहे त्यांनी फक्त एक काम करायचं शेतकरी जसा आपला बैलाचा खांदा चोळतो ना तसं घरी जर देशी गाय असेल गावरान आणि ज्याला बीपीचा आधार आहे गायीच्या वशिंगावर थाप टाकायची तिची पाठ 10 मिनिटे 5 मिनिटे 15 मिनिटे 20 मिनिटे चोळायची बीपी कंट्रोल मध्ये राहतो माझ्या आईचा हाय बीपी पण देशी गायीचे उपकार असे का बीपीची अजूनही गोळी खावी लागत नाही राजा ज्याला शुगर आहे चला सध्या पुणे नाशिक मुंबई अजून थोडा थोडा आपल्याकडे कॅन्सरच्या रोगाने आक्रमण केलेलं त्याचे अनेक कारण आहे मी ऐकलंय मला काही निश्चित माहित नाही जरशा गायीच्या दुधापासून 65% लोकांना कॅन्सर आहे बघा जरशा गायीच्या दुधापासून पिऊ नका राजा चांगलं नाही ते दूध आणि त्यात डेअरीचं तर पिऊच नका महाराज त्याच्यात काय मिसळतील युरिया काय मिसळतील त्याची त्यालाच माहिती लोकांचं मरण त्या दुधाने होऊ लागले
कॅन्सर झालेल्या रोग्याला बघा, नवीन कॅन्सर झालाय, नवीन बरं, त्यांनी एक काम करायचं काय, लिंबाभर गायचं शेण घ्यायचं, देशी गायचं बरं, नाही तर तंतरशीचं. मी गाय म्हटलं का तुम्ही माझ्या पुढे फक्त देशी आणायचं, कारण मी दर्शीचं सांगतच नाही याच्यातलं काय, तिथं सांगायसारखंच नाही तर काय सांगायचं. लिंबाभर शेण घ्या, फुलपात्र भरपूर मूत्र घ्या देशी गायचं, त्याच्यामध्ये ते शेण कालवा, धूत वस्त्रात ते गाळा आणि ते निर्माण झालेलं रसायन ते प्या. एक महिनाभर जर सातत्याने देशी गायचं गोमूत्राने शेण कालून जर पिला तर कॅन्सर सारख्या जर्जर रोगाचा नाश करण्याची ताकद गावरंगाच्या शेणामध्ये आणि गोमूत्रामध्ये. माझ्यावर विश्वास नसेल तर घरी जा, पाणी घ्यायचे जे जग आहे ते जग दोन भरवा देशी गायच्या गोमूत्राने. लहान मुलांच्या कंपासातल्या ज्या काचेच्या पट्ट्या आहेत त्याला स्केल म्हणतात, एक तांब्याची पट्टी घ्या एवढी विधभर, एक जर्मनची पट्टी घ्या, त्या गोमूत्राच्या जगामध्ये बुडवा. कोणत्याही दोन वायरी घ्या, कोणत्याही दोन, त्याच्या दोन्ही बाजूची तोंड सोला, खालच्या दोन वायरीचे दोन टोक त्या पट्ट्यांना जॉईंट करा आणि वरचे दोन वायरीचे जे टोक आहे भिंतीवरचं जे घड्याळ आहे ना त्याच्यातला शेल काढून टाका आणि शेलच्या जागेवर त्या दोन वायरी चिटवा. एक महिना जर घड्याळ नाही चाललं तर ज्ञानेश्वर महाराजांची शपथ घेऊन सांगतो मी कीर्तन करणार नाही बघा. एक महिना देशी गाईच्या गोमूत्रामध्ये एक महिना घड्याळ चालतं राजा. परदेशामध्ये देशी गाईचं गोमूत्र घ्यायचं म्हटलं तर 5,000 रुपये लिटरने, इथं फुकट तरी प्यायचं जीवावर येतं देवा, त्याची किंमत आपल्याला नाही. देशी गाईचं गोमूत्र म्हणजे धन्वंतरी आहे. चमचा जर आपल्या लहान मुलांना जर गोमूत्र पाजलं ना, जगातला कोणताच रोग त्याच्यावर अटॅक करू शकत नाही देवा, एवढी ताकद गोमूत्र. महाराज 45 वर्षाचं वय आहे माझं, रोज फिरतो आम्ही. कोरोनाच्या काळात आमच्या परंपरेला रोज सेवा होती, पण अजून 40 वर्षात मी इंजेक्शन घेतलं नाही. 40 वर्षात साधी सर्दी सुद्धा झाली नाही. का? ज्याच्या घरी देशी गाय त्या गायीचं गोमूत्र आम्ही ओंजळ पाण्यासारखं पितो देवा. म्हणून आमच्या शरीराला अजून औषधाचा धक्का नाही, गोळी सुद्धा नाही. देशी गायीचं गोमूत्र अत्यंत मौल्यवान आहे, ते घ्या, ते गरजेचं आहे राजा. चला, मी हे सांगत होतो ती गाय जेवढी महत्वाची, खूप महत्वाची, खूप सांगण्यासारखं आहे. आपण अभिषेक करतो ना, तो देशी गायीच्या दुधाचाच अभिषेक करावा शास्त्र सांगतो, दर्शिता नाही का. जगामध्ये सगळे विद्वान एका ठिकाणी बसले, लक्षात आलं भारत देशाची लोकसंख्या वाढतीये आणि देशी गाय खूप कमी दूध देणारी आहे. मग अधिक दूध देणारा प्राणी बनवला पाहिजे. या निसर्गाने अधिक दूध देणारा एक प्राणी बनवलं, त्याचं नाव डुकर आहे बघा. 40 किलो होतात डुकराला, पण आईचं दूध त्यांना अपुरं पडत नाही. म्हणून डुकराचा 32 अंश आणि बैलाचा हे बाकीचा अंश एकत्र करून जो प्राणी तयार झाला त्याचं नाव जर्सी गाय. खुशाल दूध प्या, माझी काय अडचण नाही. आणि डुकरासारखे भांडत राहा आपण, त्या दुधाचाच परिणाम आहे, दुसरं काय देवा. घराघरात वाद आहे त्या दुधाचं. हे बघा महत्वाचं सांगतो, हसल्यावर घेऊन जाऊ नका. जर्सी गायचं दूध ज्याच्या घरामध्ये, त्यांनी प्युअर दुधाचा चहा प्यायचा नाही, आता 6 महिन्याच्या आत अटॅक होऊन ब्लॉकेज निर्माण होतात देवा. त्याच्यात पाणीच टाका आणि पाणी टाकून पाण्याचा चहा प्या. पण जर्सी गायच्या निरस्या दुधाचा चहा पिणं म्हणजे हृदयाला घातक आहे. इतकं ते जड दूध आहे महाराज. अजून खूप सांगण्यासारखं आहे पण आपल्याला वेळ नाही. चला, अशी गाय देवाने सांभाळली. फेरत बन मन गाऊ वाचा रावली कहे तो काय आवडलो लकरीले हा गाया सांभाळल्या आणि सांभाळून 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 भगवान खेळ खेळले. खेळ मांडीला वाळवंटी गाय, खेळ मांडीला वाळवंटी गाय, खेळ मांडीला वाळवंटी गाय. नाथ वैष्णव भाई रे, नाथ वैष्णव भाई रे, नाथ वैष्णव भाई रे, नाथ वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान केला पावटने, क्रोधाभिमान केला पावटने, एकैका लागती पायी रे, एकैका लागती पायी रे, एकैका लागती पायी रे, एकैका लागती पायी रे. नाथानंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाथानंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे, नाथानंद पवित्र गाणे नामावली रे, नाथानंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे. हमामा होतो तू हुंबारी, असे अनेक खेळ भगवान खेळ. बकटू बकट बकबोरा त्रिगुण खेळ मानू, खेळ विटी दानू. बकटू बकट बकबोरा त्रिगुण खेळ मानू, खेळ विटी दानू.
कळता 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 सगळे गोपाळ थकले. देवा झाली आता वेळ म्हणते अनाशदोर्या काम सारोनी सकळ अवगैशनल ते गोपाळ. झाली आता वेळ म्हणते अनाशदोर्या. देवाने आपल्या वेणूच्या नादाने सगळ्या गाया कळंबाच्या ठयानं बसविल्या. दोगल्यावरी पेंद्या वाटी तो शिदोरी. देवाने ज्याच्या करता अवतार घेतला होता तो काला द्यायचा. एक बघा, दोन गोष्टी सांगतो. गोपिकांना रासलीलेचा आनंद दिला देवाने, पण काला दिला नाही. आणि गोपाळांना काला दिला पण रासलीलेचा आनंद दिला नाही. दोघांना स्वतंत्र अशा प्रकारचा प्रसाद दिला. यमुनेच्या वाळवंटावर आदो सामरावती काला पहावयाची देव विसरती देह भाव आपला. सगळे आता हा काला पाहण्याकरता आलाय. देवाने यमुनेच्या वाळवंटावर सगळ्या गोपाळांना कमळाकृती गोल बसवलं. अगोदर छोटाले गोपाळ, नंतर मोठाले, नंतर मोठाले. देवाने कंबर बांधली, ही घोंगडी खाली आथरली, वेणू कमरेमध्ये खवला आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या देवाने सोडायला लावल्या. खडके सोडल्या मोठा अजिता दहिकाला सगळ्या शिदोऱ्या देवाने एकत्र केल्या. देवाने आपला एक पाय वाकडा केला, त्याला देवहुडा म्हणतात. प्रत्येक अवतारात देवाची उभी राहण्याची पद्धती बघा. राम अवतारात ज्याचा डावा पाय पुढे उजवा पाय मागितले, क्षत्रियांचं भूषण. पांडुरंग अवतारामध्ये समपाय कर कटी उभा तटी भेवरे, दोन्ही पाय समान आहे. पण कृष्ण अवतारामध्ये ज्याचा उजवा पाय वाकडा आहे, उजवे कंबर वाकडे, उजवी मान वाकडे, तीन ठिकाणी देव वाकडा. ज्ञानोबराय सांगतात त्रिभंगा देहुडा ठाण मांडोनी आम्माय. तीन ठिकाणी वाकडा भगवान झाले. आणि सगळ्या गोपाळांचा प्रसाद हातावर घेतला. दिला कसा? बेबरद बेनुम जठर पटयो हो शुंगवेत्रे कक्षे वामे पानो प्रसन्न कबलम तत्फलांगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसरोदो हासयन्नर्म विश्वैहि स्वर्गे लोके विशदि बुभुजे यज्ञमुग्बाल केली पुंडलीक वरद कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हे बघा, दोनच वाक्य सांगतो. 5000 वर्षापूर्वी यमुनेच्या वाळवंटावर देवानी काला केला खरा, पण एकदाच देवाला पुन्हा काला करता आला. पण तोच काला 750 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटावर ज्ञानोबरांनी पुन्हा तोच काला केला. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांची लहावती. आपल्याकडे श्री नारंगगिरी, माणिकगिरी असे मोठे मोठे महापुरुष झाले. देवा त्यांच्या कृपेने अव्याहत हाता काला चालू. सांगू, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत डिग्रज मध्ये हा काला प्रतिवर्षित होणार आहे. देवाची इच्छा तो काला होणार आणि आपल्या सर्वांना तो काला पुन्हा 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 खायला यायला मिळणार देखील. कारण भगवान सांगतात उपदुनियापुरती येऊ काला खाऊ देवा वैकुंठ तो तो काला आपल्या डिग्रज या क्षेत्रामध्ये संपन्न होतोय. माझं महत् भाग्य का या भूमीमध्ये येऊन ही सेवा आणि त्या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालं. खरं तर माझी जन्मभूमी पारनेर जवळ कानूर पठार इथून जवळ आहे, पण मी राहिला परभणीला आहे. अंतर खूप होते आम्हाला या परिसरात येणं. मी महाराजांना अगोदर म्हणालो होतो कोणाला इथे सेवा द्या, कारण रात्री आम्ही परळेला 9 ते 11 सेवा केली. रात्रभर प्रवास करून आम्ही 6 वाजता नगरला आलो आणि तुमचं ते पॉम्पलेट 9 ते 11 पाहिलं, बरोबर 9ला इथे उपस्थित. आपण खूप घाईघाईने अशी एवढं मोठं गाव असताना दिंडी प्रदक्षिणा उरकली. माझं सौभाग्य आपल्यासारख्या विद्वानांच्या, भाविकांच्या, श्रद्धावानांच्या पुढे हे अल्पस चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जे योग्य स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही 4 वर्षाचं अध्ययन केलं. आलिया कपाळा थोडे भाऊ जे योग्य ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे. काही चुकलं असेल, कदाचित एखादं वाक्य तुम्हाला लागलं असेल, तो माझा अपराध समजा आणि मातृपितृ अंतकरणाने मला क्षमा करा अशी सद्भावना व्यक्त करतो. आमची सर्वच गुरु मंडळी, परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, या पॉम्पलेटोपाल्या गावात 4-5-6 कीर्तनकार आहेत का? आमच्यासारख्याला बाहेरून आणायची काय गरज नाही. तुमच्यातच काम होणार आहे. सगळीच कामं तुम्ही करू शकता असे समर्थ आहात आपण. खूप सुंदर भजनी, एवढे छोटे लहान लहान बालगोपाळ. अहो असं गाव आहे, काही काही गावात मेल्यानंतर स्मशानभूमीला घेऊन जायला टाळकरी नाही द्यावा, तो सुद्धा उगता आणावा लागतो. आता बाहेर तुमच्याकडे लहान लहान मुलं इतकी टाळ घेऊन स्वच्छंदाने परमार्थ करतात.
नक्कीच ज्ञानोबांची आपल्यावर कृपा आहे, त्याशिवाय होऊ शकत नाही. आपण श्रद्धावान आहात म्हणून मुलांना हे पवित्र संस्कार दिले देवा. या संस्काराशिवाय पर्याय नाही बघा. ज्ञानोबा तुकोबरांच्या अक्षरांशिवाय आणि त्या संस्काराशिवाय आपल्याला पर्याय नाही. पण आपण खूप सुंदर प्रकारचे हे संस्कार जोपासत आहात. पुढची पिढी तयार झाली देवा. तुम्हाला परमार्थाला पुढची पिढीची अडचण नाही. आता सगळी तरुण तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात अशा पद्धतीची परंपरा आपली चालू आहे. असो ही झालेली चित्रसेवा अलंका पौर्णिमाशी साधकांचे मायबा ज्ञानियांच्या राजे वैष्णवा अग्रगणी अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय भगवान पांडुरंगाच्या चरणारिंदी समर्पण करतो. तुझे केले तुमच्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंग शेवे माझी जमाधरा कृपा करा. शेवटी या वर्षी तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाऊ 375 वर्ष पूर्ण होत आहे. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव. आपण त्यांना काय देणार आहोत देवा? काय देऊ त्याशी व्हावी उतराई. फक्त एकदा त्यांच्या नामाचं चिंतन करूया बस. हेच त्यांना आपलं दिन आहे. याच्याकरता प्रेमाने सर्वांनी हात वर करा. सर्वांनी बरं सर्वांनी. आज जर टाळे वाजवायची टाळाटाळ केली ना पुढचा जन्म टोल नाक्यावर टाळ्या वाजवावं लागतो. त्याला मी जबाबदार नाही. पुन्हा वर हात करा. ज्ञानदेव तुकाराम 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 क्षमा अपराध महाराज तुम्ही क्षमा अपराध महाराज तुम्ही क्षमा अपराध महाराज तुम्ही शिंके लांब विले दुरी होतो तुम्ही वारे डोहीकडे मुख पसरवण्याकडे डोळेच्या गोपात तुम्ही वारे डोहीकडे मुख पसरवण्याकडे तुका म्हणे तुम्ही देवी लोक तुम्ही वारे डोहीकडे मुख पसरवण्याकडे कृष्ण म्हणे अवघाने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुम्ही वारे डोहीकडे मुख पसरवण्याकडे म्हणे भूमंडळी आम्ही बळी काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम समाधान तुझे केले चरण आता उठाव सापडे आता उधारते म्हणाय ते नारायण तुका म्हणे वाटो एक चक्रपाने पुराणे कवच धन्य काढा सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुराणे कवच धन्य काढा पुरवे नवस धन्य काढा प्रेम सुप्रेमारते गोविंदा देव वाळजी धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन धन्य धन्य ते लोचन करते अवलोकन युगे 28 विटेवरी उभा वामन रुक्माई देव शोभा कुंडले काढे कर्ण चरणी वायदी मौदरी जगा जय देव जय पांडुरंगा भाई पांडुरंगा माझी वल्लभ नाही चवल्लव पाये जो लगा जय देव तुळशी माळा गळा कटवले कटी कासे पितांबर कस्तुल लाटी देव सुरवारे गरुड हनुमंत पुरुवे राती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ नाही चवल्लव
कार्तिक वस्त्र जय देव साधु संत येती चंद्रभागेमध्ये स्नान करतात आहे मुक्ती केशवाचे नामदेव माधवाचे नामदेव भायो हरती जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई वल्लभ भावेश्वरा का जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवचे साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा लोकाई ज्ञान जगे येतने नदी कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवले त्याची आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवचे साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा प्रकट होय बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दन जय तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवचे साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा आरती तुम्हारा स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ति पाय राम आरती तुम्हारा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुको वाचे मंगल श्री आरती तुम्हारा स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ति पाय राम आरती तुम्हारा तुलसी से ब्रह्म तुकाचे आले मंदिर रामेश्वरी जन्म भक्त केले आरती तुम्हारा स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ति पाय राम आरती तुम्हारा चरण डोळ्यान पाहिलं प्रेमी आलिंगन आनंद भोजन भावळायला म्हणे टोल रघुमय टोबा रघुमय टोल रघुमय गणेश एक तुझ प्रति आहे देशील तरी पाय पांडुरंगा संताशी निर्वी हेच मदते अनेक तुझे काय न मागो देवा म्हणे आता उदार तू होई मद ठेवी पायी संतांची हेच मदते अनेक तुझे काय न मागो देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।